त्या नराधमानं स्वतःच्या पुतणीवरही हात टाकलाच, पण पोटच्या पोरीकडेही वाईट नजर टाकली. विकृतीची परिसीमा ओलांडणाऱ्या नसरापूरच्या या नराधमाबद्दल अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहेत. हा नराधम माणसाच्या रूपात दडलेला हैवान होता की काय, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. नसरापूरकरांनी या राक्षसाबद्दल दिलेली माहिती धक्कादायक आहे. या राक्षसानं आपल्याच लेकीवर वाईट नजर टाकली. या सगळ्यात या राक्षसाच्या पत्नीचा एक धक्कादायक अँगलही समोर आलाय. तो अँगल काय, या नराधमाबद्दल गावकऱ्यांनी काय काय माहिती दिली, याचाच सविस्तर आढावा घेऊया. 3.5 वर्षांच्या लेकीला ओरबडून तिला संपवणाऱ्या या राक्षसाचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय. या राक्षसाबद्दल गावकऱ्यांनी चक्रावून टाकणारी माहिती दिली आहे. हा राक्षस केवळ गुन्हेगार नव्हता, तो अत्यंत विकृत मानसिकतेचा सिरियल अब्युजर असल्याचं त्यातून समोर आलंय. या राक्षसाला गावकऱ्यांनी 20 वर्षांपूर्वीच वाईट टाकलेलं. गावकऱ्यांनी त्याच्याशी जवळपास सगळेच संबंध तोडलेले. गावातल्या कोणत्याही कार्यक्रमाला या राक्षसाला निमंत्रण दिलं जात नव्हतं. गावकऱ्यांना या राक्षसाची नजर प्रचंड विकृत दिसत होती. या राक्षसानं केलेले कित्येक कांड गावकऱ्यांनी स्वतः पाहिले. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा राक्षस शेतात शेळ्या चरायला नेल्यानंतर तो शेळ्यांवर आणि कोंबड्यांवरही लैंगिक अत्याचार करायचा. या राक्षसानं श्वानांनाही सोडलं नव्हतं. निष्पाप मोक्या श्वानांवरही या राक्षसानं आपली भडास काढली होती. श्वानांवर अत्याचार करून हा राक्षस त्यांनाही कायमचं संपून टाकत होता. धक्कादायक बाब म्हणजे या राक्षसानं स्वतःच्या कुटुंबातील महिला आणि मुलींना सुद्धा सोडलं नाही. आपल्या सख्ख्या भावाच्या मुलीवरही त्यानं वाईट नजर टाकलेली. धक्कादायक म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्या पत्नीला ठाऊक होत्या, पण तिने कधीच या राक्षसाचा विरोध केला नाही. याउलट हा राक्षस जेव्हा जेव्हा जेलमध्ये जात होता तेव्हा त्याची पत्नीच त्याला सोडवून आणत होती, असाही गंभीर आरोप गावकऱ्यांचा आहे. हा नराधम गावात झाडाझुडपात लपून सावध शोधत होता. या राक्षसानं एका वृद्ध महिलेवरही अत्याचार केलेला. वृद्ध महिलेला कोयत्याचा धाक दाखवून या राक्षसानं तिच्यावर अत्याचार केला. याच्या भीतीमुळे गावातील महिला शेतात जाण्यासही घाबरत होत्या. इतकी अमानुष कृत्य करूनही राक्षस न्यायालयात निर्लज्जपणे खोटं बोलला. मला केवळ किरकोळ मारामारी करता या प्रकरणात गोवण्यात आलंय, असा दावा या राक्षसानं केलाय. सध्या त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हैवानाला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र करतोय. तुम्हाला या राक्षसाच्या विकृतीबाबत काय वाटतंय, कमेंट करून सांगा.